इद्रिस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहेत। पार्थ पवारांकडून आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश आलेत। इद्रिस नायकवडी स्वर्गीय अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात। या क्षणाची मोठी बातमी आहे। विशेषतः राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या सोबत राहणारे इद्रिस नायकवाड यांना निष्ठावंत म्हणून ओळखले जातात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, केवळ सांगलीच्या पट्ट्यातली किंवा मिरज या पट्ट्यातली बातमी मोठी नाही आहे, राष्ट्रवादीच्या राज्यातल्या कार्यकारिणीसाठी देखील मोठी बातमी आहे। राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले। राजकारणात स्वतः आपल्यासोबत इद्रिस नायकवडी आमदार आपल्यासोबत जोडले जात आहेत। सर, बातमी येते की आपल्यास राजीनामा देण्याचे आदेश पार्थ पवार यांनी दिले आहेत। नेमकी काय बातमी आहे? हॅलो, हा बोला सर। हा, ह्या बाहेरच्या बाहेर सुरू असणाऱ्या बातम्या आहेत, वावड्या आहेत। प्रत्यक्षात यात काही सत्य नाही आणि सत्यता नाही आहे असं कुठल्याही पक्ष नेतृत्वाने, कुठल्या नेत्यांनी किंवा पक्षांनी मला अशा संबंधीची काही चर्चा केलेली नाही आहे आणि असा आदेश किंवा अशा पद्धतीचा काही प्रस्ताव पण नाही आहे माझ्याकडं। हे बाहेरच्या बाहेर उठवलेल्या बातम्या आहेत, यात काही तथ्य नाही, जीव नाही आहे यात। अगदी अगदी या सगळ्या संदर्भात आपली ओळख ही नेहमीच अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून होते। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आपण त्यांच्या सोबत आहात। पार्थ पवार आणि आपल्यात आलबेल नाही अशाही काही चर्चा सुरू झाल्या आहेत। या सगळ्यावर आपण काय प्रकाश टाकाल? नाही, मी माझी एक लेवल आहे, माझा एक ग्रेड आहे, त्या उंचीप्रमाणेच मी बोलावं असं अपेक्षित आहे। हे पक्ष नेतृत्व, राज्याचं पक्ष नेतृत्व संबंधात तुम्ही प्रश्न विचारताय तर माझा अजून इतका आवाका नाहीये की मी त्याबद्दल काही भाष्य करू शकेन। अगदी बरोबर, पण तुम्ही महाराष्ट्राचे एक आमदार आहात आणि या पार्श्वभूमीवर राज्य संघटनेकडनं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू असतील तर या सगळ्या बातम्यांवर प्रदेशाध्यक्ष खुलासा करणार आहात की इद्रिस नायकवडींचाच खुलासा अंतिम असेल? नाही, माझा खुलासा अंतिम आहे। जर असा प्रस्ताव ज्यावेळेस कदाचित येईल, आज रोजी आपण बोलतोय एक क्षणापर्यंत तरी असा प्रस्ताव नाही असं माझ्या समोर कोणी किंवा माझ्याबरोबर अशी काही चर्चा कोणीच केलेली नाही आहे। त्यामुळं हा विषय अस्तित्वातच नाही आहे। एक गोष्ट ही झाली आणि समजा हे जे काही बातम्या बोलतायत, करतायत, जे वावड्या उठत आहेत, कधी असा प्रस्ताव पक्षाकडनं आला किंवा पक्ष नेतृत्वानं असं काही बोललं गेलं तर त्या वेळेला जे काही योग्य असेल ते मी बोलेन, त्यांच्याशी चर्चा करेन। पण अगदी मागील काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः मागच्या 15 वर्षाच्या राजकारणात असा काही प्रकार झाल्याचा किंवा थेट राजीनामा मागल्याचा प्रकारही ऐकिवात नाही। पण आपल्या बाबतीतल्या या चर्चा वेगळ्या अशासाठी आहेत की पक्ष नेतृत्व आपल्याकडे राजीनामा मागतोय आणि तशा वावड्या सुरू झाल्यात। याबद्दल काय वाटतं? तेच सांगतोय ना, सत्यता नसणाऱ्या काही गोष्टी पसरवण्यात काही लोकांना रस असेल कदाचित आणि त्यातून त्यांना काहीतरी समाधान मिळत असेल म्हणून त्यांनी ते केलं असावं। काही महत्व नाही आहे या विषयात। विशेषतः स्थानिक राजकारणाची जाण आहे त्यांच्या बाबतीत तर असं म्हणणं आहे की या पक्षांतर्गत गोष्टी आहेत। निदान हा तरी दावा आपण मान्य करताय का? हा पक्षांतर्गतच असतो हा विषय, पण पक्षांतर्गत सुद्धा पक्षाने, नेतृत्वाने, पक्षाने कुणीच मला या संबंधीची अशी काही चर्चा केलेली नाही आहे। पण या सगळ्या संदर्भात जरी ही बातमी पार्थ पवार यांच्याकडनं आदेशाची असते तरी आपण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई किंवा प्रदेशाध्यक्ष मागच्या महिन्याभरात किंवा मागच्या काही कालखंडात आपलं बोलणं झालंय का आणि पक्षाच्या पातळीवर आपल्याबाबत काही दडपण, असंतोष असल्याचं असं काही चित्र आहे का वास्तवात संघटनेत? अजिबात नाही, या सगळ्या गोष्टी तथ्यहीन आहेत, आधारहीन आहेत। असा कोणताही प्रकार आमच्या पक्षात नाही आहे, कुणी माझी चर्चा केलेली नाही, असा प्रस्ताव नाही आहे, अशी शक्यतेची पण चर्चा कोणी केलेली नाही आहे। त्यामुळे या विषयाला काय अस्तित्व नाही आहे। बरं, या सगळ्या संदर्भात ज्या वावड्या तुमच्या बाबतीत उठतायत त्या संदर्भात तुम्ही संघटनेशी काही बोलणार आहात का? नाही, मी आपलं काम करणारा कार्यकर्ता आहे। मी अशा आजूबाजूच्या अशा अनेक गोष्टी सातत्याने चालत असतात, त्याकडे किती लक्ष द्यावं, त्याचा कॉग्निझन्स किती घ्यावा, त्याची दखल किती घ्यावी हे आपण ठरवून जायचं असतं। मला वाटतं की ह्याचं काय कॉग्निझन्स घेण्याची फारशी आवश्यकताही नाही आणि त्यात वेळ वाया घालवण्याची आवश्यकता नाही। प्रश्न तोच आहे की या सगळ्याच्या निमित्तानं ज्या कारवाया होत आहेत, ज्या गोष्टींच्या चर्चा होत आहेत त्याबद्दल आता तुम्ही काय नेमकं सांगाल तुमच्या कार्यकर्त्यांना? काही नाही, कुणी अशा अफवावर, चर्चावर विश्वास ठेवू नये की काही जणांना कदाचित मानसिक समाधान लाभत असेल असं अफवा किंवा अशा बातम्या वावड्या उठवल्यानंतर त्यांना एक काहीतरी आनंद वाटत असेल कदाचित, म्हणून काही लोक असे प्रयत्नात असतील। त्यामुळे कार्यकर्ते तर काय, माझ्या कार्यकर्त्यांना माझा स्वभाव
आणि मी चांगला परिचित आहे, त्यामुळे माझी वेगळी ओळख करून देण्याची कार्यकर्त्यांना आवश्यकता नाही. मी कुठल्या वेळेला काय पावलं उचलत असतो, कसं काम करत असतो नीटनेटकेपणाने, याचा सर्व परिचय माझ्या सर्व कार्यकर्त्यांना असल्यामुळं काही वेगळे मेसेज देण्याची गरज नाही आहे. नक्कीच धन्यवाद या सगळ्या स्पष्टीकरणाबद्दल. आपल्यासोबत इद्रिस नायकवडी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते.